नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या रसिक प्रेक्षकांना माझा मनपूर्वक नमस्कार. सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण सर्वांनी नववर्षाचे स्वागत अगदी आनंदात उत्साहात केलेले आहेच. आणि आज या नववर्षाच्या निमित्ताने आपले काही गोमंतकी कवी कवयित्री आपल्या कवितांचा सुंदर असा नजराणा घेऊन आपल्यासमोर येथे आलेले आहेत. आणि या सुंदरशा कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आज आपल्याला येथे लाभलेले आहेत माननीय श्री रमेश वंसकर सर. श्री रमेश वंसकर सर हे गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्याशिवाय ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांची कितीतरी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. शिवाय त्यांना कितीतरी पुरस्कारही लाभलेले आहेत. आपल्या गोमंतकात तर त्यांना गोमंतकी बालकवी म्हणून ओळखले जाते. आता मी रमेश वंसकर सरांचे स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. त्याचप्रमाणे आपल्या या कवी संमेलनात आमच्यामध्ये आहेत श्री राजमोहन शेटे. नमस्कार सर. नमस्कार. सौ कविता आमोणकर. नमस्कार. श्री विनोद नाईक. नमस्कार. नमस्कार सर. आणि त्याचप्रमाणे आपली सौ श्रद्धा गवंडी नाईक. नमस्कार. आपल्या सर्वांचे या सुंदरशा कवी संमेलनात खूप खूप स्वागत. गोवा दूरदर्शनच्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आता मी विनंती करते श्री रमेश वंसकर सर यांना त्यांनी या सुंदरशा कवी संमेलनाची सुरुवात आपल्या कवितेने करावी. मित्र, माझ्या कवितेचं नाव आहे मोह. झाडास मोह वाटे पंखातल्या गीतांचा, झाडास मोह वाटे पंखातल्या गीतांचा, हृदयास पूर आला आभाळ आसवांचा, हृदयास पूर आला आभाळ आसवांचा. वा. पूर्वेस खंत झाली अंगणातल्या दिसाची, पूर्वेस खंत झाली अंगणातल्या दिसाची, आभाळ मोहरुनी गीतात सांजन आले, आभाळ मोहरुनी गीतात सांजन आले. वा. पापण्यातल्या तृणात पापडी भरून गेली, पाण्यातल्या तृणात पापडी भरून गेली. काजळ रातीत प्रेमवेल व्याली, काजळ रातीत प्रेमवेल व्याली. शब्दातल्या फुलांची ही गोप कोण ल्याली, शब्दातल्या फुलांची ही गोप कोण ल्याली. आभाळ पोखरुनी शंका कुणी नेली, आभाळ पोखरुनी शंका कुणी नेली. चंद्र चांदण्याची ही जोडी आज आली, चंद्र चांदण्याची ही जोडी आज आली. पान पान गळूनी शंका विरून गेली, पान पान गळूनी शंका विरून गेली. चंद्र चांदण्याची ही जोडी आज आली. आभाळ सावरुनी वेलीस भार झाला, वा. आभाळ सावरुनी वेलीस भार झाला. शब्द शब्द ओठी अंधार दाटून आला, शब्द शब्द ओठी अंधार दाटून आला. वा वा. वा. खूप सुंदर. छान. यानंतर मी विनंती करते राजमोहन शेट्टे सर यांना त्यांनी आपली कविता सादर करावी. माझ्या कवितेचं शीर्षक आहे माझा गाव. एकाएक दिवसामागे गाव माझा विस्कळतोय, एकाएक दिवसामागे गाव माझा विस्कळतोय. सुरक्षित असणाऱ्या गडांचा बुरुज कसा ढासळतोय, सुरक्षित असणाऱ्या गडांचा बुरुज कसा ढासळतोय. वाड्यावाड्यातील भिंती वाटा, वाड्यावाड्यातील भिंती वाटा दिसतायत अरुंद होताना. तटातट तुटतायत, तटातट तुटतायत रेशमी बंध अति ताणताना. जुन्या कौलारू घरावर, जुन्या कौलारू घरावर बसत आहे आता सिमेंटचा स्लॅब. माणुसकीचे रसायन शोधाया कमी पडतायत आधुनिक लॅब, माणुसकीचे रसायन शोधाया कमी पडतायत आधुनिक लॅब. शेजारी पाजारी नुसते, शेजारी पाजारी नुसते दिसतायत भावकीसाठी लवलेश. सुयेर सुतक सुद्धा राहिले आता नावाला अवशेष. जुन्या जाणत्यांनी सांभाळलेला, जुन्या जाणत्यांनी सांभाळलेला जमीन जुमला सहज विकतोय. घरामधल्या नात्या गोत्यांचा ओला सुगंध क्षणात विसरतोय, घरामधल्या नात्या गोत्यांचा ओला सुगंध क्षणात विसरतोय.
अळवावरच्या थेंबासारखा, अळवावरच्या थेंबासारखा गाव आता हलकाच दुभंगतोय. अळवावरच्या थेंबासारखा गाव आता हलकाच दुभंगतोय. वारा धारा सुख दुःख झेलणारा धीर खचून वादळतोय. वारा धारा सुख दुःख झेलणारा धीर खचून नुसता वादळतोय. थोडा मागे वळून मी पुन्हा गावाकडची वाट शोधतोय. थोडा मागे वळून मी पुन्हा माझ्या गावाकडची वाट शोधतोय. लचके तोडणारी ती गिधाडे पाहून हताशतेने माघारीच फिरतोय. एका दिवसामागे गाव माझा विस्कळतोय. सुरक्षित असणाऱ्या गडांचा बुरुज कसा ठासळतोय. वा, सुंदर. सुंदर धन्यवाद. सुंदर. आताच आपण राजमोहन शेट्टे सरांची कविता ऐकली. श्री राजमोहन शेट्टे हे शिक्षकी पेशात राजकीय आणि साहित्य ह्या सगळ्या पेशामध्ये सक्रिय असलेले असे हे दिग्गज असे कवी आणि लेखक आहेत. आता ह्यांच्या कवितेनंतर आता आपण कविता ऐकणार आहोत सौ कविता आमोणकर यांची. पण तत्पूर्वी आपल्या कविता आमोणकर ह्या ज्येष्ठ साहित्यिक तर आहेतच, पण त्या पत्रकार पण आहेत. त्यांची कितीतरी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. शिवाय त्यांना कितीतरी पुरस्कार, जे मानाचे पुरस्कार आहेत ते त्यांना लाभलेले आहेत. मी विनंती करते सौ कविता आमोणकर हिला, तिने आता आपली एक कविता सादर करावी. धन्यवाद शर्मिला. माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्वागत नववर्षाचे. गतकाळाचे ओझे टाकून प्रवेशले हे नवीन वर्ष. गतकाळाचे ओझे टाकून प्रवेशले हे नवीन वर्ष. स्वागत करावया नववर्षाचे, दाटून आला मनात हर्ष. नव्या आकांक्षा नवीन स्वप्ने, नवीन कल्पनांची गगन भरारी. वा. नव्या आकांक्षा नवीन स्वप्ने, नवीन कल्पनांची गगन भरारी. काळोखाला दूर दूर सारत रवी किरणे ही प्रकाशली दारी. वा. दीप लावूया आनंदाचा, यशाचा आणि कीर्तीचा. दीप लावूया आनंदाचा, यशाचा आणि कीर्तीचा. उजळवूया या प्रकाशाने आलेख आपुल्या कर्तृत्वाचा. भूतकाळाचे नकोच चिंतन, भूतकाळाचे नकोच चिंतन. भविष्यकाळाचे करूया मंथन. वा. आव्हाने झेलुनी छातीवरी, करूया आता पूर्ण ती सत्वरी. लाभदायी हे नवीन वर्ष, नव्या संकल्पनांचे आहे विलक्षण. लाभदायी हे नवीन वर्ष, नव्या संकल्पनांचे आहे विलक्षण. घेता किती घेशील दोन करानी, अशीच आहे याची शिकवण. वा. वा, सुंदर. घेता किती घेशील दोन करानी, अशीच आहे याची शिकवण. धन्यवाद. मित्र रसिक प्रेक्षक हो, कविता आमोणकर यांनी आपली सुंदर अशी कविता आता इथं सादर केली. नव्या वर्षाचा संकल्प, नवीन वर्षाची आव्हानं आपल्या पेलण्यासाठी आपण सगळे सज्ज आहोत. त्याच्यातच त्यांच्या कवितेमध्ये नवीन हुरूप आपल्याला मिळतो. येणारा प्रत्येक दिवस हा आपला असतो. उगवणारा प्रत्येक दिवसाचा सूर्य हा सुद्धा आपला असतो. आणि याच्यातच आपण संकल्प सोडत असतो नवीन भरारी घेण्यासाठी. आता आपली कवयित्री शर्मिला प्रभू ही आपल्यासमोर आपली कविता सादर करेल. शर्मिला प्रभू यांचे अनेक कविता संग्रह, कथासंग्रह, शिवाय ललित साहित्य त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. आणि एक चांगली उभरती साहित्यिका, कवयित्री म्हणून तिचं नाव लौकिक या गोमंतकामध्ये आहे. अनेक कवी संमेलनं त्यांनी गाजवलेलं आहे. अनेक मोठ्या मोठ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन त्यांनी केलेलं आहे. आता बघूया त्यांची कविता, आपण ऐकूया. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्वागत. उगवत्या दिनकराला साक्ष मानुनी, जुन्याच स्वप्नांना पूर्णत्वाला न्यायची, नवझळाळी पांघरुनी नववर्षाचे मी स्वागत केले. उगवत्या दिनकराला साक्ष मानुनी, जुन्या स्वप्नांना पूर्णत्वाला न्यायची, नवझळाळी पांघरुनी नववर्षाचे मी स्वागत केले. नवकिरणांची नवदृष्टी घेऊनी, काळाच्या गहन तिमिरातही विश्वासाची पणती तेवत ठेवूनी नववर्षाचे मी स्वागत केले.
दुःख सारे पदराआड लपवुनी क्षितिज गाठण्या संकल्पाचे तोरण बांधुनी कष्टांचे गुढी उभारून सकारकत्मेची नववर्षाचे मी स्वागत केले. काय गमावले काय कमावले, काय गमावले काय कमावले, गतवर्षीचे हिशोब बाजूस सारुनी श्रद्धा भक्ती मनी लेवुनी आणि मन मंदिरात पूजा मांडुनी आणि मन मंदिरात पूजा मांडुनी प्रार्थनेचे नवपुष्प वाहुनी नववर्षाचे मी स्वागत केले. छान. माझ्या या गोमंत भूमीतील, माझ्या या गोमंत भूमीतील फेसाळत्या सागर लाटांना, माझ्या या गोमंत भूमीतील पत्रादेवी स्मारकातील हुतात्म्यांना वंदन करूनी नववर्षाचे मी स्वागत केले. किलबिलणाऱ्या इथल्या पाखरांना, किलबिलणाऱ्या इथल्या पाखरांना, बहरणाऱ्या लता तरुणा, उमलणाऱ्या कळ्या पुष्पांना, किलबिलणाऱ्या इथल्या पाखरांना, बहरणाऱ्या लता तरुणा, उमलणाऱ्या कळ्या पुष्पांना वंदन करूनी मी नववर्षाचे स्वागत केले. मी नववर्षाचे स्वागत केले. धन्यवाद. शर्मिला प्रभू यांनी नवीन वर्षाचं स्वागत खरोखरच आपल्या समर्पक अशा भाषाशैलीमध्ये केलेलं आहे. खरोखरच ही उंच भरारी घराण्यारी अशी त्यांची नवा वर्षाचं स्वागत ही कविता आहे. आपण बघतो की आपल्या गोमंतकामध्ये अनेक नामवंत कवी होऊन गेले. त्याच्यामध्ये बाबा बोरकर, शंकर रामाणी, कवी पुष्पागरज, अशोक नाईक, नरेंद्र बोडके आणि यांच्यात मांदियाळीत बसणाऱ्या कवयित्री आपल्यामध्ये आहेत. त्या म्हणजे प्राध्यापिका श्रद्धा गवंडी. श्रद्धा गवंडी यांचं साहित्य जर आपण बघितलं की आज उच्चतम कोटीतील असे त्यांच्या कविता आहेत आणि त्या कविता वाचताना, सादरीकरण करताना त्यांचा एक वेगळाच भाव आपल्याला अनुभवायला मिळतो. आणि श्रद्धा गवंडी यांची कविता जी आहे ती भावपूर्ण अशी आहे आणि त्याच्यामध्ये अनेक कंगोरे आपल्याला दृष्टीस पडतात. तर श्रद्धा गवंडींना मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. धन्यवाद सर. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे चक्र. कवितेचं शीर्षक आहे चक्र. बघता बघता दिवस गेले, बघता बघता दिवस गेले, जुने वर्ष असेच गेले. बघता बघता दिवस गेले, जुने वर्ष असेच गेले. ठरवले होते बरेच काही, ठरवले होते बरेच काही, पण ते सारे तसेच उरले, पण ते सारे तसेच उरले. काही क्षण हरवले, काही गवसले, काही क्षण हरवले, काही गवसले. गतवर्षाचे हिशेब मांडले, उगा वाटले व्यर्थच सारे गेले, उगा वाटले व्यर्थच सारे गेले. पण जाताना खूप काही शिकवले, पण जाताना खूप काही शिकवले. कधी आले क्षण हास्याचे, कधी मनी दुःख दाटले, कधी आले क्षण हास्याचे, कधी मनी दुःख दाटले. कधी जिव्हाळा अन प्रेम लाभले, कधी कधी मतलबीच भेटले, कधी कधी मतलबीच भेटले. आशा साऱ्या तशाच राहिल्या, आशा साऱ्या तशाच राहिल्या. संकल्पही बरेच बाकी उरले, आशा साऱ्या तशाच राहिल्या. संकल्पही बरेच बाकी उरले. जुन्या नव्याचे खेळ मांडता, जुन्या नव्याचे खेळ मांडता. डाव सारे सहज हरले, डाव सारे सहज हरले. वर्ष नवे पुन्हा उतरले, वर्ष नवे पुन्हा उतरले. क्षितिजी आले नवे धुमारे, नव्या उमेदी नवे संकल्प. वर्ष नवे पुन्हा उतरले, क्षितिजी आले नवे धुमारे. नव्या उमेदी नवे संकल्प. चैतन्याने क्षण भारावले, चैतन्याने क्षण भारावले. सज्ज पुन्हा नव्या नव्याने, सज्ज पुन्हा नव्या नव्याने. तीच आशा आणि तेच धैर्य, सज्ज पुन्हा नव्या नव्याने. तीच आशा आणि तेच धैर्य. नियतीचे चक्र झेलण्या, पुन्हा जन्मले नवे शौर्य. नियतीचे चक्र झेलण्या, पुन्हा जन्मले नवे शौर्य, पुन्हा जन्मले नवे शौर्य. धन्यवाद. सुंदर अशी कविता श्रद्धा गवंडी यांनी सादर केली. मी आपल्याला प्रथम म्हटलेलं आहे की एक आपल्याला आशास्थान जे गोमंतकामध्ये कवयित्रीमध्ये आहे ते म्हणजे आपली श्रद्धा गवंडी. तुम्ही असंच कविता लेखन करा आणि नाव कमवा. आपण बघतो की आपला विनोद नाईक एक गोमंतकीय मराठी कवितेमध्ये ज्यांनी नाव कमावलेलं आहे असे विनोद नाईक यांचे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना प्रतिष्ठित संस्थांचे पुरस्कारही लाभलेले आहेत आणि एक कला शिक्षक म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि
त्याने आपल्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करत असताना आपल्या कवितेची साथ सोडलेली नाही आणि एक उत्कृष्ट कवी म्हणून ते नावारूपाला आलेले आहेत. अनेक कवी संमेलनामध्ये ते कविता सादर करतात. आता आपल्यासमोर येत आहेत कवी विनोद नाईक. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे त्यांचा गाव. जावे त्यांच्या गावा, बघावा निसर्गाचा ठेवा. होतीत बहु नजराना, पाण्यासह दिसतो आभाळी रंगांचा सडा. रमले या मातीत ते, बालपणी नयनी आठवणींच्या. दृष्टीस भल्ल्या पहाडी कडा, जसा वेळावला निसर्ग, पाण्यात जसा मोरांचा पिसारा. रंग गेले वेडावून, इथं तिथं रंगांचा पसारा. छोट्या वाडी सदृश्य, हिरवा रम्य देखावा. सुंदर दिसे गावचा वाडा, इंद्रधनु वेडावून मेळ आकाशाला. गगनधरी दोरी ऋणांची, हृदयात त्यांच्या सौंदर्य नयनधारा. चाले पावले मृदू तृणावरती, उठे शब्द अमृतकडे अविट. वा. थंडगार दुमडीत दवबिंदू गवतावरती, गगन आणि आकाश. निखाऱ्या ओठातून निसर्गाची छबी, तिन्ही सांज अवतरली, सूर्यासाचा लाल सूर्य आभाळी. पावन झाला त्यांचा गाव, घेऊन जन्म या मातीत. बोरकरांची कसब निराळी, साहित्याची पाने सोन्याने मळी. बोरकरांची कसब निराळी, साहित्याची पाने सोन्याने मळी. वा, सुंदर सुंदर अशी कविता विनोद नाईक यांनी सादर केली. पुढे. विनोद नाईक यांच्या सुंदर अशा कवितेनंतर आता मी विनंती करते माननीय श्री रमेश वंसकर सर यांना, त्यांनी आता आपली दुसरी कविता सादर करावी. माझ्या कवितेचं नाव आहे किनारा. खरंच का हा किनारा आपला आहे, खरंच का हा किनारा आपला आहे. या असीम अंधार लाटा, सारेच ओळखी पाळखीचे वारकरी, सारेच ओळखी पाळखीचे वारकरी. ते आभाळ तरंगते पाण्यात, ते आभाळ तरंगते पाण्यात. ही पावले आपलीच का रेतीत घर करून राहिलेली, ही पावले आपलीच का रेतीत घर करून राहिलेली. पल्ल्याड अश्रूंचा फेसाळ श्वास, पल्ल्याड अश्रूंचा फेसाळ श्वास. ओळखीचं गाव आणि अनोळखी नाती, ओळखीचं गाव आणि अनोळखी नाती. पक्षी गातात गीते अंधाराची, पक्षी गातात गीते अंधाराची. अंधार लाटाने, अंधार लाटाने. किनारा हरवलाय वादळ नौकेच्या पंखात, किनारा हरवलाय वादळ नौकेच्या पंखात. तिच्या त्याच्या शब्दागत बेवारशी, तिच्या त्याच्या शब्दागत बेवारशी. अंधार लाटात कुठे किनारा, कुठे किनारा, कुठे किनारा, कुठे किनारा. वा, छान. सुंदर. आता मित्र आपल्यासमोर येत आहेत ज्यांची कविता आपण ऐकली, गाव ही नावाची कविता. ते राजमोहन शेट्टी आहेत. एक प्रख्यात असं गोमंतकातील आधाराचं स्थान ज्यांना प्राप्त झालेलं आहे. ललित लेख लिहिणारे, त्याचप्रमाणे विविध वृत्तपत्रामध्ये त्यांचं लेखन चालू असतं आणि एक आघाडीचे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत, त्यांना पुरस्कार लाभलेले आहेत आणि एक चांगले कार्यकर्ता म्हणून ते गोव्यामध्ये प्रसिद्ध आहेत. गोमंतक साहित्य सेवक मंडळ ही जुनी संस्था, शतक महोत्सवाकडे वाटचाल करणारी या संस्थेचे ते कोषाध्यक्ष आहेत आणि एक उमदे लेखक म्हणून ते आज गोमंतकामध्ये नाव घेत आहेत. त्यांच्या कविता हे वास्तवतेचं भान ठेवून त्यांनी लिहिलेले असतात आणि सगळं त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला चित्रण जे आहे ते गावाचं किंवा निसर्गाचं किंवा सामाजिक जडणघडणीचं चित्र ते आपल्या कवितेमध्ये उभे करतात. आता मी पाचारण करतो आपले राजमोहन शेट्टी यांना. नमस्कार. अर्थ आहे जगण्याला ही कविता इथं सादर करतोय. 9 वर्ष लागले आणि नववर्षाला नवचैतन्य तरुण पिढी मोठ्या आशेनं नव्या वर्षाकडे बघतायत आणि त्या दृष्टीनं त्यांच्यामध्ये एक चैतन्य, जीवनाला अर्थ लावावा या दृष्टीनं ही लिहिलेली कविता मी इथं सादर करतोय. परिनिरर्थक जीवन तुझे, परिनिरर्थक जीवन तुझे, अर्थ आजच लाव तू रे. फुलासंगे बहर तू आज, लीन हो खरा कर्तव्य रे. वा. जगणे हे जगण्यासाठी, जगणे हे जगण्यासाठी वाट निरंतर असते रे. जगणे हे जगण्यासाठी वाट निरंतर असते रे.
चोहीकडे काटे पसरले तरी पाय निर्भीड व्हावे रे, पाय निर्भीड व्हावे रे. निस्तेज असल्या दिशा तरी, निस्तेज असल्या दिशा तरी वीज आज चमकू दे रे, वीज आज चमकू दे रे. भेदते आकाश तू, भेदते आकाश तू, रोमांच उठू अवकाशात, रोमांच उठू अवकाशात रे. अर्थ असतो जगण्याला, अर्थ असतो जगण्याला, दिसते लक्ष समीप रे. अर्थ असतो जगण्याला, दिसते लक्ष समीप रे. आयुष्याच्या वाटेवरचे हेच अढळ सत्य खरे, हेच अढळ सत्य खरे. तूच तुझा भाग्य विधाता, तूच तुझा भाग्य विधाता, मंत्र हा जगण्याचा रे. तूच तुझा भाग्य विधाता, मंत्र हा जगण्याचा रे. घे कवेत हे जगणे आता, घे कवेत हे जगणे आता. नाव क्षितिजावर कोर रे, नाव क्षितिजावर कोर रे. सुंदर सुंदर अशी कविता राजमोहन शेट्टी यांनी सादर केली. नाव क्षितिजावर कोर रे. आपण या संसारामध्ये ज्या वेळेला जन्म घेतो त्यावेळेला आपल्या चांगल्या कृतीने आपण आपली नाम निशाणी या पृथ्वीवर ठेवून जातो. तसंच त्यांनी सांगितलेलं आहे की नाम निशाणी तुझं तो आकाशावरती कोर. खूप सुंदर अशी कल्पना त्यांनी या ठिकाणी या कवितेमध्ये मांडलेली आहे. यानंतर मी विनंती करतो कविता आमोणकर. अलीकडेच त्यांचं गगन भरारी हे पुस्तक प्रकाशित झालं आणि काणकोणला तो लोकोत्सव झाला. त्या लोकोत्सवामध्ये माननीय सभापती आपले रमेश तवडकर यांच्या हस्ते त्यांचं पुस्तकाचं प्रकाशन झालं. अत्यंत एक पुस्तक वाचनीय असं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि सुदैवानं त्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्याचं भाग्य मला लाभलं. खरं म्हणजे त्यांचा हा भविष्यकाळ खूप उज्ज्वल आहे. तुम्ही अशाच लिहित्या व्हा आणि चांगल्या चांगल्या जर तुम्ही कविता करत गेला तर तुमचं पुढे आयुष्य जे आहे किंवा तुमचे साहित्य निर्मिती जी आहे ती अशी अखंडपणे चालू राहणार आणि एक दर्जेदार कवी, एक दर्जेदार लेखिका म्हणून तुमचं नाव या गोमंतकामध्ये सगळे घेतील यात ते मात्र शंका नाही. आता आपली कविता सादर करते कवयित्री कविता आमोणकर. धन्यवाद सर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी नीतू. ही एक प्रेम कविता आहे. हात तुझा हाती घेता माझीच मी न राहते, हात तुझा हाती घेता माझीच मी न राहते. फुलपाखरासारखे नाजूक होताना फुलपाखराशीच स्पर्धा मी करते. वा. नजरेला नजर भिडते जेव्हा, नजरेला नजर भिडते जेव्हा सूरसतारीचे उठती झंकारून. अधरावरती अधर टेकता हृदयाच्या ताराही उठती मोहरून. डोळ्यात तुझ्या मलाच पाहताना लाजून जाते गालावरची खडी. डोळ्यात तुझ्या मलाच पाहताना लाजून जाते गालावरची खडी. कंपने गोड शिरशिरी उठती मनी चुंबिता तू माझ्या भाळी. स्पर्शात तुझ्या उमलून आले न उमललेले कित्येक ऋतू. स्पर्शात तुझ्या उमलून आले न उमललेले कित्येक ऋतू. प्रेमाच्या या विशाल सागरात आकंठ बुडालो मी नीतू. वा वा. प्रेमाच्या या विशाल सागरात आकंठ बुडालो मी नीतू. वाव. सुंदर धन्यवाद. सुंदर अशी कविता आमोणकरांनी सादर केली. निसर्ग आणखी माणसाचं मन यांची एकत्रित जुळवाजुळव त्यांनी केलेली आहे आणि एक चांगला संवाद आपल्या कवितेमध्ये सांगून दिलेला आहे. अनेक आपण जोडपी बघतो किंवा प्रेयसी प्रेयकर बघतो, त्यांना शोभणारी आणि त्यांचं मनोगत व्यक्त करणारी अशी कविता त्यांनी सादर केलेली आहे. खरं म्हणजे अशा कविताची सुद्धा आज गरज आहे. आज महाविद्यालयामध्ये, शाळा महाविद्यालयामध्ये अशा कविता खूप विद्यार्थ्यांना भावतात आणि ह्या कविता खूपच छान असतात. त्याच्यातून खूप शिकवण मिळते. आता आपण बघूया आपले शर्मिला प्रभू. शर्मिला प्रभू ह्या बालकवितासुद्धा लिहू लागलेल्या आहेत. अलीकडे एका कवी संमेलनामध्ये त्यांनी बालकविता सादर केली आणि महाविद्यालयीन शालेय विद्यार्थी जे होते ते अक्षरशः त्या कवितेला भुरळ पडली आणि ते तिकडे डोलायला लागले. परंतु मी त्यांना विनंती करतो की तुमची एक सामाजिक आशयाची एक कविता सादर करा. धन्यवाद सर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे ती.
काय गमावले काय कमावले, काय गमावले काय कमावले, गुंता हिशोबाचं न मांडता, जीवनात न हरता, सारेच डाव जिंकून घेते ती. आसवांचा लपंडाव झेलित, संकटाच्या वाळवंटातही सावली हेरित. आसवांचा लपंडाव झेलित, संकटाच्या वाळवंटातही सावली हेरित, निखाऱ्यातही सुगंधी पुष्पे फुलवित, जीवनात न हरता, सारेच डाव जिंकून घेते ती. ती वेदनेला देताना उसासे, ती वेदनेला देताना उसासे, कधी कधी तिचे मौन सुद्धा लाख मोलाचे. ती वेदनेला देताना उसासे, कधी कधी तिचे मौन सुद्धा लाख मोलाचे, कोसळणाऱ्या दुःख सरीतही भावना वाहू न देता, कोसळणाऱ्या दुःख सरीतही भावना वाहू न देता, जीवनात धैर्य न हरता, सारेच डाव जिंकून घेते ती. जीवन समर्पित समीपासाठी, जीवन समर्पित समीपासाठी, कन्या भगिनी कधी भार्या कधी माता, कन्या भगिनी कधी भार्या कधी माता, अशी कितीक नात्यामधुनी अतूट बंधांचे भविष्य घडविताना, अशा कितीक नात्यामधुनी अतूट बंधांचे भविष्य घडविताना, गेल्यानंतरही ती ध्यासाचा समर्पणाचा नवीन जन्म घेते ती. गेल्यानंतरही ध्यासाचा समर्पणाचा नवीन जन्म घेते ती, युगानयुगे नवीन जन्म घेते ती, जीवनात न हरता, सारेच डाव जिंकून घेते ती, जीवनात न हरता, सारेच डाव जिंकून घेते ती. वा. धन्यवाद. सुंदर अशी कविता शर्मिला प्रभू यांनी सादर केली. सारे डाव जिंकून घेते ती. खरं म्हणजे ही खरी उंच भरारी आहे. जसं आकाशामध्ये घार फिरते परंतु आपलं लक्ष आपल्या पिल्लांकडे पृथ्वीवर असतं, त्याचप्रमाणे महिलांच्या अनेक भरारी त्यांनी या कवितेमध्ये व्यक्त केलेल्या आहेत. खूप सुंदर अशी कविता तुम्ही सादर केली. यानंतर आपण वळूया, आपली प्राध्यापिका श्रद्धा गवंडी ह्या आपले कविता सादर करतील. धन्यवाद सर. कवितेचं शीर्षक आहे हे नववर्षा. हे नववर्षा खूप भोगले पावसाळे, हे नववर्षा खूप भोगले पावसाळे, खूप सोसले उन्हाळे, खूप भोगले पावसाळे खूप सोसले उन्हाळे, स्वार्थाच्या वाटेवर गोठून गेले हिवाळे. गारठलेल्या भावनांना चैतन्य नवे लाभू दे, गारठलेल्या भावनांना चैतन्य नवे लाभू दे, सळसळत्या रक्ताचा जोश थोडा तरी उफाळू दे, सळसळत्या रक्ताचा जोश थोडा तरी उफाळू दे. समाज कल्याणासाठी देह आता झिजू दे, समाज कल्याणासाठी देह आता झिजू दे, दुःख कळवळण्यामनी ओलावा थोडा भिजू दे, ओलावा थोडा भिजू दे. सुंदर. संवेदनशीलतेची पालवी आता पुन्हा नव्याने फुलू दे, संवेदनशीलतेची पालवी आता पुन्हा नव्याने फुलू दे, अंगणी माझ्या नात्याचे मनसोक्त हिंदोळे डोलू दे, मनसोक्त हिंदोळे डोलू दे. सुखाच्या अट्टहासात कधी दुःखाचे भास होऊ दे, सुखाच्या अट्टहासात कधी दुःखाचे भास होऊ दे, खंबीर उभे राहण्या पाय बळ तेवढे मिळू दे, खंबीर उभे राहण्या पाय बळ तेवढे मिळू दे. कडाक्या थंडीत नको देऊस मुलायम मखमली शाल, कडाक्या थंडीत नको देऊस मुलायम मखमली शाल, पण युद्धाच्या वाटेवर नक्कीच दे संघर्षाची ढाल, नक्कीच दे संघर्षाची ढाल. आयुष्य खडतर जगताना काळाने घालू दे कितीही घाव, आयुष्य खडतर जगताना काळाने घालू दे कितीही घाव, जीवन तेजाने तेवण्या चैतन्याचा एकतरी दिवा लाव, जीवन तेजाने तेवण्या चैतन्याचा एकतरी दिवा लाव. अन्यायाच्या वाटेवरती चीड पेटून उठू दे, अन्यायाच्या वाटेवरती चीड पेटून उठू दे, अंधार दूर लोटण्या देहाची मशाल होऊ दे, अंधार दूर लोटण्या देहाची मशाल होऊ दे. माणुसकी हरवलेल्या गाभ्यात संवेदना तेवढी वळू दे, माणुसकी हरवलेल्या गाभ्यात संवेदना तेवढी वळू दे, अन मरगळलेल्या पिढीला आता एक नवी पहाट कळू दे, एक नवी पहाट कळू दे. धन्यवाद. खरं म्हणजे श्रद्धा गवंडी हे गोमंतकाच्या आशास्थान आहे. आज आपण बघतो जे नामवंत कवी होऊन गेले, मी प्रथम नामनिर्देश केलात, त्यांच्याच मांदियाळीमध्ये बसणारं असंही आमचं आशास्थान श्रद्धा गवंडी. त्यांच्या एकापेक्षा एक कविता ह्या अनेक लोकांना भावतात. ज्या वेळेला कवी संमेलनामध्ये ते भाग घेतात त्यावेळी त्या कवी संमेलनावर आपली नाममुद्रा उमटल्याशिवाय त्या कधी राहत नाही.
अशी त्यांनी आपली कविता आता इथं सादर केली. तुम्ही असंच पुढे चला श्रद्धा गवंडी. तुमचं भविष्यकाळ खूप उज्ज्वल आहे असं मला या क्षणी सांगू इच्छितो मी. आता आपल्यासमोर येत आहेत कवी विनोद नाईक. माझ्या कवितेचं नाव आहे जीवनमान. दिवस उगवला तेजोमय सूर्यकिरणाने, दिवस उगवला तेजोमय सूर्यकिरणाने, नवीन जीवनासाठी अखिल जगतासाठी. दिवसामागून दिवस चालले, नवे वर्ष जाणारे वर्ष, नवे घेऊन आले जुने ठेवून गेले. सांज संध्या आली दिवस मावळला दररोजचा, आमच्यासाठी एक दिवस गेला, आता रात्र घेऊन जाईल नवजीवनाची चैन आमची. मुक्त निळ्या आभाळात चंद्र दिमाखात येईल, त्यांच्यासाठी पण ती रात्र मेघांची दाटी घेऊन येईल. काळोखी उजेडाची किनार ठेवून जाईल नव्या पेहरावात. शुद्ध पाहुणा रात्रीच्या गर्भात एक नवचैतन्य चंद्रप्रभात. उगवतो तो रात्र पाहून, आता होईल पहाट काही वेळाने. नवजीवनासाठी नवचैतन्यापायी साऱ्या जीवनमानासाठी. निरागस निरभ्र मुक्त अशा आकाशी चंद्र कसा तेजोमय, येतो आलटून पालटून दिवसागणित ठराविक, जीवन जगण्याची पायरी शिकवण्यासाठी सारे जीवनमान. जीवन दिवसागणित ठराविक, जीवन जगण्याची पायरी शिकवण्यासाठी सारे जीवनमान, शिकवण्यासाठी सारे जीवनमान. वा. कवी विनोद नाईक यांनी सुंदरशी आपली कविता सादर केली. विशेष बघायला गेलं तर आपल्या हे सगळे 5-6 जण कवीच या कवी संमेलनामध्ये सहभागी झाले. त्यांच्या सगळ्यांच्या कविता उत्कृष्ट होत्या. एक मला वाटतं नवीनच आशा आपल्याला दृष्टीस पडते या नवीन वर्षी, की नवीन वर्षाचे ज्या वेळेला आपला संकल्प करतो त्यावेळेला हे नवकवी आणि कवी नवी उभारी देऊन या कवी संमेलनाला अशी दाद सगळ्यांकडून मिळो आणि तुमच्याकडे उत्कृष्ट अशा कविता सादर करणं हो अशी अपेक्षा करतो. आता शर्मिला प्रभू. गोवा दूरदर्शनने आम्हाला येथे कविता सादर करण्याची संधी दिल्याबद्दल प्रथम गोवा दूरदर्शनचे खूप खूप आभार. तसेच गोवा दूरदर्शनच्या सर्व रसिक प्रेक्षकांचेही मनस्वी आभार. आणि हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धी आणि वैभव आनंदाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.